नमस्कार. आज आपण वाखर या गावातील शेतकरी भास्करप्पा साखरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. तर भास्करप्पा साखरे यांनी हळदीला कोणकोणते खत टाकले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भास्करप्पा, तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव भास्कर नागनाथ साखरे, राहणार वाखारी, तालुका उस्मत, जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर 9604129371. बरं भास्करराव, तुम्ही पहिला डोस याला खताचा कोणता टाकला? पहिला डोस मी एकरी 2 पोते DAP, हां, 1 पोटॅश. बरं बरं. दुसरा डोस? दुसरा डोस 10-26, हां 1 किट हां, आणि दाणेदारचं महालाभ. दाणेदार महालाभ टाकलं. त्याच्यानंतर तुम्ही हे खताचे 2 डोस टाकले. हो. त्याच्यानंतर वॉटर सोल्युबर काय सोडलं तुम्ही? वॉटर स्लोवर हे सोडलं, 19-19 सोडलं. 19-19 एक सोडलं. 19-19 एक वेळेस सोडलं. 12-61 सोडलं नाही आपण. 12-61 नाही सोडा. 1261च्या जागी आपण फॉस्फरिक ॲसिड ड्रिप सेप सोडलं ॲग्रोसेल कंपनीचं. हो, एकरी 2 लिटर. 2 लिटर. बरोबर आहे की नाही? हो. त्याच्यानंतर काय सोडलं? त्याच्यानंतर हर्बल विटा एक सोडलं. हार्बोविटा आपण एकरी 2 लिटर सोडलं. हा. हां. त्याच्यानंतर काय सोडलं आपण? आणि याच्यामध्ये वॉटर स्लोवर महालाभ सोडलं, 1 बॅग. वॉटर सोल्युबरमध्ये आपण महालाभ सोडलं. 1 बॅग, एकरी 1 बॅग सोडली. हो. 5-5 किलो या अंतराने आपण एकरी 1 बॅग सोडली. हो. तर आपण शेतकरी मित्रांनो पाहू शकता, यांनी अशा प्रकारे खत व्यवस्थापन केलं. आणि तुम्ही आज पाहू शकता हळदीची कंडिशन जवळपास 4 ते 5 एकरचा फ्लॉट आहे हळदीचा. कुठल्या प्रकारचा बुरशी किंवा कुठल्याही प्रकारची कंदसड आपण दिसत नाही, याच्यामध्ये फ्लॉटमध्ये दिसत नाही. आणि हळदीचे फुटवे जसे पाहिजे 2-3 2-3 या हिसाबामध्ये आहेत. आणि करपा कुठल्याही प्रकार नाही, कुठल्याही प्रकारचा करपा दिसून येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण असंच नियोजन करून हळदीचं योग्य असं वापर करून तुम्ही हळदीचं उत्पन्न वाढवा. तर शेतकरी मित्राला महालाभ खताविषयी काय सांगाल? महालाभ खत वापरायला पाहिजे का नाही शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी महालाभ खत वापरायला पाहिजे. त्याच्यामधून शेतकऱ्याचा फायदा आहे, भरघोस उत्पन्न भेटते आणि हळदीची क्वालिटी पण वाढते. क्वालिटी वाढते. हो. तुम्हाला महालाभमुळं खतामुळं तुम्हाला क्वालिटी समजेल. क्वालिटी वाढते. बरं. जास्त दिवस झाडामध्ये ताकद पण राहते. जास्त दिवस झाडामध्ये ताकद राहते, करपा येत नाही. करपा बी येत नाही. बरं बरं, ठीक आहे. नमस्कार. तुम्ही कंद पाहू शकता, हळदीचा कंद पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, धन्यवाद.